नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये एका पाठोपाठ एक आता होणार आहे ते भयानक सत्याचे उलगडे. आणि त्यामध्ये आता अबीर आणि सारंग, सावली, ओवी या सगळ्यांच्या सत्याचा उलगडा होताना आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता इकडे शुभ्रा ही आता शाळेतून घरी येते आणि राजकुमार आता घरी आलेला असतो. तर शुभ्रा म्हणते की मी ना बाबा तुमच्याबरोबर अजिबात बोलणार नाही आहे, आईसोबतही नाही आणि तुमच्यासोबतही नाही. राजकुमार म्हणतो काय झालं, आई आली होती ना तुला स्कूलमध्ये सोडवायला? तर शुभ्रा म्हणते की नव्हती आली. राजकुमार म्हणतो की अच्छा मग घ्यायला आली असेल. शुभ्रा म्हणते की घ्यायलासुद्धा आली नाही. तर आता राजकुमार आता लगेच विचार करतो की हिला तर स्कूलमध्ये जायचं होतं, मग असं का केलंच हिने? तेवढ्यात आता मोनिका तिथे येते आणि म्हणते की हाय शुभ्रा, सॉरी बरं का, मला ना स्कूलमध्येच यायला वेळ मिळाला नाही, माझं एक महत्त्वाचं काम होतं ना. तर तेवढ्यात आता राजकुमार म्हणतो की हे काय, तू तर आईला सांगून गेली होती ना मला शुभ्राच्या सगळ्या स्कूलमधील फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या म्हणून. तर तेवढ्यात शुभ्रा म्हणते की सगळ्यांचे आईबाबा आले होते आणि त्या ओवीचीसुद्धा आई आली होती आणि तिचा मित्रसुद्धा आमच्या स्कूलमध्ये ॲडमिट झाला आहे. तर लगेच आता राजकुमार म्हणतो कोणता मित्र? तर शुभ्रा म्हणते की बेळगावचा मित्र. तर आता राजकुमार विचार करू लागतो बेळगावचा. आणि लगेच आता मोनिकाच्या सगळं काही लक्षात येतं आणि मोनिका विषय बदलत म्हणते की बरं शुभ्रा, यापुढे असं काही होणार नाही बरं का. आणि इकडे आता शुभ्रा बाहेर निघून जाताच आता हाताची घडी घालत राजकुमार मोनिकाला म्हणतो की मोनिका, असं तुला कोणतं अर्जंट महत्त्वाचं काम निघालं होतं गं? तर नाटक करत मोनिका म्हणते की अरे मी जाणारच होते शुभ्राच्या स्कूलमध्ये, पण त्याच वेळेस मला मावशीचा फोन आला आणि मावशीला अचानक ॲडमिट करावं लागलं. तेव्हा मला काळजी वाटली आणि काय करू नी काय नाही असं करत करत मी मावशीकडे गेली आणि मावशीला ॲडमिट केल्यामुळे मला ना मावशीसोबतच राहावं लागल्याचे मोनिका सांगते. मोनिका म्हणते की अरे मला तुझी तिकडे गरज होती तेव्हा मी तुला तिकडे फोनसुद्धा करणार होते. आणि मोनिका म्हणते की पण तिकडे माझा फोन कुणालाच लागत नव्हता. आणि मोनिका म्हणते की तसंही मला वाटलं की त्या बावळट काट्याकडे तुझं काम होतं, भेटला का रे तो तुला? तर आता राजकुमार म्हणतो की निसटला तो माझ्या हातून. मोनिका म्हणते काय, कसा निसटला? मोनिका म्हणते की राजकुमार मला वेड्यात काढू नको, तू तर म्हणाला होता तो क्रिटिकल कंडिशनमध्ये हॉस्पिटल आहे म्हणून मग तो कसा निसटला रे? आणि राजकुमार म्हणतो की त्याला भेटता भेटता माझी थोडीशी हुकाचूक झाली गं. मला हॉस्पिटलमध्ये कळालं त्याचं कोणी नातेवाईक त्याला डिस्चार्ज घ्यायला आले होते. आणि राजकुमार म्हणतो की त्याचा फोनसुद्धा आता स्विचड ऑफ येतोय. तर आता मोनिका म्हणते की असंच पाहिजे तुला, नुसता तो खंड्या तुला लागतोय आणि तू त्याला एवढं काय स्पेशल असल्यासारखं वागवतो? तर राजकुमार म्हणतो आहेस तू माझ्यासाठी स्पेशल. आणि राजकुमार म्हणतो की तुझ्यापेक्षा तो जास्त स्पेशल आहे, कारण त्यालाच माहिती सावली जिवंत आहे की मेली. आणि मोनिका म्हणते की राजकुमार सावली मेली आणि सारखं काय तेच बोलतोय. आणि इकडे आता ओवी ही घरी येते आणि सारंगला म्हणते की बाबा आज आपल्याला दुपारी ना एक छानपैकी बाहेर जेवायला जायचं आहे बरं का. सारंग म्हणतो ठीक आहे, कोणत्या हॉटेलमध्ये जायचं सांग? ओवी म्हणते हॉटेलमध्ये नाही, माझ्या एका फ्रेंडने आपल्याला घरी जेवायला बोलावलं आहे. सारंग म्हणतो एक दिवस नाही झालं स्कूलमध्ये तर लगेच? तर ओवी म्हणते हो. आणि सारंग म्हणतो कोण आहे असा तुझा अचानक एक दिवसातच एवढा फ्रेंड झाला आहे तो? आणि इकडे आता सावली ही अबीरचं शाळेत जाण्यासाठी आवरते. तर तेवढ्यात आता सावली ही अबीरकडे बघते आणि म्हणते की शाळेत मस्ती करायची नाही बरं का. अबीर म्हणतो की अगं आई, आज माझे 2 फ्रेंड ना घरी जेवायला येत आहेत. तर आता सावली म्हणते की हे कधी ठरलं आहे? आणि सावली म्हणते की हे तू मला अगोदर का नाही सांगितलं? अबीर म्हणतो आई, काल तू मला डब्यामध्ये जी भाजी दिली होती ना ती माझ्या फ्रेंडने खाल्ली आणि त्यांना खूप आवडली. आणि अबीर म्हणतो त्यांनी ती भाजी खाल्ल्यामुळे मला काहीच खायला मिळालं नाही आई. आणि अबीर म्हणतो की त्यात माझ्या मित्रांनी तुझ्या हातच्या चवीची खूप तारीफ केली, कौतुक केलं आणि तुझ्या आईच्या हाताला खरंच खूप छान चव आहे असे ते म्हणाले. आणि अबीर म्हणतो मी त्यांना म्हटलं माझ्या आईच्या हातची जर तुम्ही पुरणपोळी खाल्ली तर तुम्ही गारच होत असतात. आणि अबीर म्हणतो की आता तेच माझ्या मागं लागलेत आईला पुरणपोळी करायला सांग म्हणून. आणि अबीर म्हणतो की मग मीच त्यांना म्हटलं ठीक आहे या तुम्ही जेवायला. आणि आता अबीर म्हणतो की आई तूच मला म्हणाली होती ना अतिथी देवो भव, मग घरात येणाऱ्या पाहुण्यांना मी कसं नाही म्हणणार बरं? ते ऐकताच आता सावली खुश होते आणि सावली म्हणते की बरं करते मी पुरणपोळी अबीर, तू काही काळजी करू नकोस. तर अबीर खुश होतो आणि अबीरने एका झटक्यात आता डाव पलटवून आता सावलीला मस्तपैकी पुरणपोळी करायला भाग पाडलेलं असतं. आणि इथेच अबीर आणि ओवीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो, तो सारंग आणि सावलीला पुन्हा एकत्र आणण्याचा. आणि इकडे आता ओवी सारंगला म्हणते की बाबा
तो माझ्या मागच्या वर्षीचा मित्र आहे आणि त्याने आपल्याला घरी जेवायला बोलवलं. तर सारंग म्हणतो अच्छा तू जा मग त्याच्या घरी, मी कसं येऊ. तर ओवी अजिबात ऐकत नसते. ओवी म्हणते नाही नाही बाबा तुला यावंच लागेल. ओवी म्हणते की बरं ठीक आहे मी जेवून येईन तिथे, पण तू फक्त मला तिथे सोडवायला ये. तर सारंग म्हणतो हो येईल. आणि इकडे आता सारंग म्हणतो चल आवर लवकर ओवी. तर ओवी विचार करते की बाबा एकदा जर तू तिथे पोचला तर तुला आतमध्ये जेवायला यावाच लागेल. आणि इकडे आता आबीर म्हणतो की आई प्लीज तू स्वयंपाक कर, नाही तर माझे मित्र काय म्हणतील. आणि सावली आबीरकडे बघत म्हणते की ठीक आहे नको काळजी करूस तू आबीर, मी तुझ्यासाठी आणि तुझ्या मित्रासाठी पुरणपोळी बनवते. तेव्हा आता आबीर फारच खुश होतो. आणि इकडे आता राजकुमारच्या डोक्यात आता क्लिक एक ट्यूब पेटते. आणि राजकुमार विचार म्हणतो नाही नाही राजकुमार हे एवढं सगळं सरळ नाही आहे, नक्कीच तू काहीतरी चुकतोय. आणि राजकुमार विचार करत म्हणतो की त्या गुरुकुलाचं नाव आहे सावली स्वर संगीत गुरुकुल. आणि राजकुमार म्हणतो की मोनिकाला सावलीचा फोटो बेळगावात दिसला. आणि त्याच वेळेस इकडे आता शुभ्रा म्हणते की आबीर हा तिचा बेळगावचा मित्र आहे, नक्कीच राजकुमार तू काहीतरी मिस करतोय. आणि एवढं सगळं एकसारखं असू शकत नाही आणि नक्कीच माझ्यासोबत कोणतरी खोटं बोलतंय असे आता राजकुमारच्या लक्षात येते. आणि राजकुमारला धक्का बसतो आणि राजकुमार म्हणतो की सावली खरंच जिवंत आहे का. आणि राजकुमार घाबरतो आणि राजकुमारचा श्वास आता जड झालेला असतो. आणि राजकुमार म्हणतो हे कसं शक्य आहे. आणि राजकुमार म्हणतो सावली जर जिवंत असली तर. आणि राजकुमारला दम लागू लागतो. आणि आता राजकुमारच्या लक्षात येतं की आता गप्प बसून चालणार नाही, राजकुमार काहीतरी करायलाच हवं. आणि राजकुमार विचार करतो की हीच ते वेळ आहे की तुझा हे हुकमी अक्का काढण्याची. आणि राजकुमार त्याचा मोबाईल बाहेर काढतो. आणि लगेच आता राजकुमार कानाला फोन लावत म्हणतो की उचल फोन. फोनची रिंग वाजू लागते तर तिकडून आवाज येतो की राजकुमार बोल. आणि चक्क 8 वर्षानंतर तुला माझी आठवण आली. आणि इकडे सगळं ठीक आहे ना असे आता तिकडून लेडीजच्या आवाजात आता राजकुमारला आवाज येतो. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो म्हणून तर तुला कॉल केलाय संकटाची पूर्वसूचना देण्यासाठी. आणि आता तिकडून आवाज येतो की राजकुमार तू नीट बोल. तर राजकुमार आता दात ओठ खात म्हणतो की 8 वर्षापूर्वी मी जो गेम वाजवला होता तो नीट वाजला नाही. आणि राजकुमार म्हणतो की मला वाटतंय ती जिवंत आहे. तर तिकडून ती लेडीज म्हणते राजकुमार तू अजूनही तेवढाच भित्र आहे. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की काय करू. तर ती लेडीज म्हणते की तू अगदी योग्य वेळेस मला फोन केला आणि तू काळजी करू नकोस, मी आत्ता भारतातच येते. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की 8 वर्षापूर्वी तू माझ्या पाठीमागे जशी खंबीरपणे उभी होतीस तशी आज पण आहेस. आणि लगेच आता तेवढ्यात अमृता तिथे येते आणि राजकुमारला म्हणते की आईने आत्ता लगेच अर्जंट खाली बोलावलंय, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. आणि लगेच आता अमृता निघून जाते. राजकुमार म्हणतो की समजेल आता काय आहे ते. आणि सगळं संपतंय असे राजकुमार बोलतो. आणि एवढ्यात आता राजकुमार हातात तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येतो आणि म्हणतो की आई मला बोलावलंय, अमृता आली होती मला सांगायला काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून. तिलोत्तमा म्हणते की राजकुमार मोनिकाचं काय चाललंय. आणि तिलोत्तमा म्हणते की तिचं लक्ष आजकाल दिसत नाहीये आणि खूप मोठी बोर्ड मीटिंग तिने मिस केली. मला सांगितलं की मला राजकुमारला घेऊन जा म्हणून. आणि तिलोत्तमा म्हणते की तिने मला कारण काय दिलं माहिती आहे का, तिला शुभ्राला शाळेत घेऊन जायचंय म्हणून. तिलोत्तमा म्हणते की शाळेत ती शुभ्राला सोडवायलाही गेली नाही आणि पिकअप करायला सुद्धा गेली नाही राजकुमार. आणि तिलोत्तमा म्हणते की मग दिवसभर मोनिका कुठे होती. राजकुमार म्हणतो की मला ती म्हणाली की तिची कुठेतरी मावशी आहे तिच्यासोबत होती ती. आणि राजकुमार म्हणतो की तिची मावशी आजारी असल्याचे तिने सांगितलं. तर तिलोत्तमा म्हणते की तिच्या मावशीला मी नाही ओळखत, तू ओळखतोस का. तर राजकुमार म्हणतो नाही. आणि तिलोत्तमा म्हणते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तिलोत्तमा म्हणते की मला एक सांग, तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तसं असेल तर तू माझ्यासोबत बोलू शकतोस. तर राजकुमार म्हणतो अजिबात नाही. आणि राजकुमार म्हणतो मला काही प्रॉब्लेम नाही. आणि राजकुमार म्हणतो मला एक अर्जंट काम आलंय. तर आता तिलोत्तमा म्हणते राजकुमार तुला माहिती आहे ना जगन्नाथने काय केलंय. आणि राजकुमार म्हणतो काय केलं. तर तिलोत्तमा म्हणते की आपल्या विरुद्ध त्यांनी कोर्टात दावा केला आहे. राजकुमार म्हणतो ते तो करणारच ना. आणि राजकुमार म्हणतो अशा वेळी तो करणार तरी काय, तू टेन्शन घेऊ नकोस आई, मी सगळं व्यवस्थित करतो. राजकुमार म्हणतो मी तुला लिहून देतो आई, ती जागा आपली होणार म्हणजे होणार. तिलोत्तमा म्हणते की राजकुमार तू या संभ्रमात राहू नकोस, तो जगन्नाथ आहे, जुना खेळाडू आहे आणि तो हार मानणारातला नाही आहे, एवढं तू लक्षात ठेव. राजकुमार म्हणतो की आई तू काही काळजीच करू नकोस. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की 1 मिनिट आई, मी वकिलाला सांगतो, कारण मला एक कळतंय आई, यापुढे त्या जागेत तू लक्ष घालशील का. मी त्यातून बाहेर बाजूला निघतो. तर तिलोत्तमा राजकुमारकडे बघते आणि राजकुमार म्हणतो की आई मी तुला प्रॉमिस करतो, फक्त काही काळासाठी तू लक्ष दे. आणि आता राजकुमार म्हणतो की कोर्ट मॅटर वगैरे तूच काही आता ॲडजस्ट कर काही दिवस. आणि तिलोत्तमाकडे बघत राजकुमार म्हणतो की कारण माझं आता हे जे काम सुरू आहे ना ते खूप अर्जंट आहे. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार तुझं हे वागणं मला विचित्र वाटतंय बरं का. आणि तिलोत्तमा म्हणते की तुझा प्रॉब्लेम काय आहे राजकुमार,
मला सांग बरं. तर राजकुमार म्हणतो मी तुला सांगेन आई सगळं. आणि राजकुमार म्हणतो की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी योग्य वेळ आल्यानंतर देईल. आणि राजकुमार म्हणतो की आत्ता तुम्हाला काही विचारू नको आणि मला थांबूही नको. आणि राजकुमार तेथून निघून जातो. आणि राजकुमार निघून जाताच तिलोत्तमा विचार करते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा विचार करते की या घरात नक्की काय चाललंय आणि राजकुमारचं हे काय चाललंय, नक्कीच काहीतरी मोठं घडतंय. आणि आता तिलोत्तमाला संशय येतो आणि राजकुमारने आता यातून अंग बाहेर काढलेलं असतं. आणि इकडे आता तिलोत्तमाच्या लक्षात येतं की राजकुमार काहीतरी आपल्यापासून लपवतोय आणि मोनिका खोटे बोलते. तिकडे ती सावली इकडे आली आणि सारंग काहीतरी वेगळं विचित्रच वागतोय हे आता तिलोत्तमाच्या लक्षात येते. आणि आता तिलोत्तमा म्हणते की आता जर ती सावली पुन्हा सारंगला भेटली आणि पुन्हा जर ती माझ्या घरात परत आली तर. आणि आता तिलोत्तमा म्हणते की काही नाही, त्या सावली सुद्धा मी माझ्या घरावर पडू देणार नाही. आणि तिला घरात घेण्याचा विषय तर बाजूलाच राहिला. आणि इकडे आता सारंग हा ओवीला घेऊन आता सावलीच्या घरासमोर येतो. आणि लगेच आता ओवी म्हणते की आलं बरं का. आणि ओवी म्हणते की घर आलं. तर आता सारंग म्हणतो की तुला काय वाटलं, तुझ्या बाबाला माहीत नसेल का. आणि लगेच आता सारंग म्हणतो की आबीरचं घर आहे नाही. तर ओवी म्हणते की अरे वा बाबा, तू खरंच ओळखलंस. आणि लगेच आता ओवी म्हणते की तू कसं ओळखलं हे आबीरचं घर आहे, तू आला होतास का कधी. आणि लगेच आता आबीर बाहेर येतो. आणि आबीर बाहेर येताच आता लगेच आबीर म्हणतो की सुपर हिरो. तर सारंग म्हणतो तो बघ आला माकड. आणि आबीर पळतच येतो. आणि लगेच आता सारंगच्या शेजारी गाडीच्या दरवाजावर उभा राहत इकडे लगेच आता आबीर म्हणतो की सुपर हिरो तू आलास, मला खूप आनंद झाला. आणि इकडे आता सारंग म्हणतो की ओवी आली, जाऊ ओवीला जेवायला घेऊन. तर आता आबीर म्हणतो की चला की हो सुपर हिरो, माझ्या आईने तुमच्यासाठी खूप छान स्वयंपाक केला, चला प्लीज तुम्ही. आणि तुमच्या दोघांसाठी माझ्या आईने गरमागरम पुरणपोळी केल्याचे आबीर सांगतो. आणि आबीर म्हणतो की कटाची आमटी आणि वरण भात सुद्धा केला आहे. आणि सारंग म्हणतो की काय. तर आबीर म्हणतो की हो, एकदा तुम्ही ते खाऊनच जा, म्हणजे तुम्हाला फाईट करायला जरा पावर येईल. आणि आता सारंग म्हणतो की मला कामं आहेत बाळा, मी निघतो, तुम्ही जेवा. तर आता ओवी म्हणते बाबा असं काय करतोयस, आबीर एवढा आग्रह करतोयस ना, जर जा की मग जेवण करून. ओवी म्हणते की जेवण कर आणि मग जा तू तुझ्या कामाला. आता पुरणपोळी कटाची आमटी ते नाव काढताच आता सारंग जुन्या आठवणीत हरून जातो. आणि आपल्याला सावलीने कशी आपली प्रेमाने काळजी घेतली होती आणि आपल्याला खाऊ पिऊ घातलं होतं हे सारंगला आठवतं. सारंगच्या ते डोळ्यासमोर येतं. तर आता सारंग विचारात पडतो. आणि सारंग विचारात पडता क्षणी इकडे आबीर आणि ओवी खुश होतात. तरीसुद्धा सारंग म्हणतो हे बघा बाळांनो, मला जरा महत्त्वाचं काम आहे आणि जर मी तिकडे गेलो नाही तर माझं काम होणार नाही. आणि लगेच आता ओवी म्हणते मग बबलू काकाला सांग. सारंग म्हणतो जर बबलू काकाला जमलं असतं तर मग मी इतकी वर्ष कशाला त्याच्या पाठीमागे लागलो नसतो का. तर आता आबीर म्हणतो की बबलू काका एवढ्या वर्षापासून तुझ्यासोबत आहे ना सुपर हिरो. आणि इकडे आता सारंगकडे बघत आबीर म्हणतो की 2 तरी पुरणपोळ्या खाऊन जा सुपर हिरो. आणि त्यानंतर आता इकडे सारंग म्हणतो की मला ना काम आहे, मी निघतो. तर आता सारंग गाडीकडे जायला लागतो. आबीर गाडीची चावी आपल्या हातात घेत म्हणतो की जाणार कसं, चावी तर माझ्या हातात आहे. आणि आबीर आतमध्ये पळून जातो. नाविलाज आणि ओवीला घेऊन सारंग आता आतमध्ये जातो. आणि इकडे आता सावली ही आबीरचं दप्तर वगैरे आवरत असते. आणि तेवढ्यात आता सारंग हा ओवी आणि आबीर सोबत तिथे येतो. तर सावली आणि व्यंकटेश हे आता सारंगला बघतात. तर सावलीला धक्का बसतो. आणि पटकन आता ओवी ही सावलीला मिठी मारते. तर सावली म्हणते आबीर तू म्हणाला होतास ना तुझे फ्रेंड येणार आहे. तर आता आबीर म्हणतो मी बरोबर बोललो होतो. आणि आबीर म्हणतो हेच माझे बेस्ट फ्रेंड असतात, माझा सुपर हिरो. आणि लगेच आता आबीर म्हणतो ओवी चल मी तुला घर दाखवतो. आणि आता ओवीला घेऊन आबीर हा घर दाखवायला जातो. तर व्यंकटेश म्हणतो मी सुद्धा आलो सावली. आणि व्यंकटेश आतमध्ये जातो. आणि आता इकडे सारंग म्हणतो की मला ओवीने सांगितलंच नाही की आबीरच्या घरी जेवायला जायचं आहे म्हणून. तर आता सावली म्हणते की मला सुद्धा आबीरने सांगितलं नव्हतं, मला फक्त त्याने सांगितलं होतं का त्याचे फ्रेंड्स येणार आहेत म्हणून. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मी निघू का, मी निघतो, ओवीला राहू दे पाहिजे तर. आणि लगेच आता सारंग जाऊ लागताच सावली म्हणते की कसं आहे ना, घरच्या पाहुण्यांना उपाशीपोटी जाऊ देणं चांगलं नसतं. आणि सावली म्हणते की आता आले तर जेवणच करून जा. आणि इकडे आता तिलोत्तमा ही शुभ्रास बरोबर बोलत असते. तर शुभ्राकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की ओवी कुठे गेली ग. तर लगेच आता शुभ्रा म्हणते की ओवी आणि सारंग काकांना त्या गुरुकुलातील गाण्याच्या टीचरकडे जेवायला गेले. तर ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. आणि रागाने तिलोत्तमा जगन्नाथकडे येते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की जगन्नाथ. आणि लगेच आता तिलोत्तमा जगन्नाथला म्हणते की जगन्नाथ तुम्ही शब्द मोडला आहे.
तर जगन्नाथ म्हणतो काय झालं. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की तुझ्या सावलीने सारंगला ना जेवायला घरी बोलावलं आहे. तर जगन्नाथ म्हणतो की सारंगला सावली का जेवायला घरी बोलवेल. तर तिलोत्तमा म्हणते फोन लाव तिला. आणि लगेच आता जगन्नाथ सावलीला फोन लावतो. इकडे सारंग व्यंकटेश जेवायला बसलेले असतात. जगन्नाथचा फोन आलेला बघून आता सावली फोन उचलते आणि म्हणते की काय झालं. आणि आता इकडे जगन्नाथ बरोबर बोलत सावली म्हणते की काय झालं बाबा, तुम्ही कोर्टात गेला होतात ना. जगन्नाथ म्हणतो की ते सगळं मी तुला नंतर सांगतो साऊ बाळा, पण तुम्हाला एक खरं खरं सांग, सारंग तुझ्या घरी जेवायला आलाय का. तर ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो आणि सावलीला संशय येतो. आणि नक्कीच तिलोत्तमा आता तिथे आली असेल असं आता सावलीला आता मोठा संशय येतो. तर सावली आता खरोखर सारंग जेवायला आल्याचे सांगणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.